ज्याच्याकडे भगवंत राबला ते तुम्हा आम्हाला लागुण्या पाया जना विनवीत. एक तर पहिला प्रश्न, अति नम्रता धूर्त लक्षणम. लक्षात ठेवा, अति नम्रता. नवनी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धनु उरग बिलाई. हे शब्द लक्षात ठेवा. हे चार नम्र झाले की समजा पुढचं मेलं. अंकुश, धनुष्य, साप आणि मांजर हे तुलसीजीचे शब्द आहे, पण मी मराठीत सांगितलं तुम्हाला. नवनी निचकी अति दुःखदायी, ते ठेवतो म्हणे मग रामायण पवार बाबा. आताच ठेवायचं होतं पण वडिलाची तब्येत. 110 चालू आहे. आता मी भेटून आलो पण कानाजवळ जाऊन ढोक बाबा म्हटल्यावर मान हलवलं. बंकट स्वामीचे शिष्य. नवनी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धन उरग बिलाई. शब्द गोड आहेत तुलसीजीचे, फक्त कळत नाही भाषा. विठ्ठलराव कळत नाही, मराठीत सांगतो. धनु म्हणजे धनुष्य, अंकुश, उरग म्हणजे साप, बिलाई म्हणजे मांजर. मांजर हे चार. बरं नाना, चार लक्षात ठेवा. नम्र झाले की समजा धनुष्याला दोरी गुंडाळून ठेवून द्या कोपऱ्यात उभा, धोका नाही, धोका नाही. पण धनुष्य काढला, त्याच्यावर बाण लावला, दोरी ओढली, धनुष्य वाकला, समजायचं ज्याच्यावर जाते बाण ते मरतं. याची नम्रता, त्याचा प्राण. पहिला धनुष्य शब्द आहे. धनु ऐकत राहा तुम्ही. दमाशिवाय कोण सांगते तुम्हाला? उरग, अंकुश, एवढा मोठा हत्ती ना, पण त्याला जर ब्रेक लावायचा असेल तर अंकुशाला उलट व्हावं लागतं. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. अंकुश तोपर्यंत उलटा धरतोय तो माहूत, पण हत्तीला थांबवायचा की अंकुशाला त्याच्या उलट करावं लागतं. तोपर्यंत त्याचं तोंड वर असते हातात, पण हत्ती थांबवायचा ना, मग उलटा केला अंकुश, त्याला टोचला की हत्ती जाग्यावर थांबतो. अंकुशाची नम्रता. एवढा हत्ती थांबला. नवनी निचकी अति दुःखदायी, जिमी अंकुश धनु उरग. उरग म्हणजे साप. सापानं फणा जर काढला ना, अजिबात घाबरायचं नाही, समजायचं याच्यापासून धोका नाही. फणा काढलेल्या सापाला दंश करता येत नाही पवार बाबा. त्याला तोंड उघडता येत नाही पूर्ण, फक्त जीभ काढतो तो. फणा काढलेला साप दंशाकरता तोंड उघडू शकत नाही, फक्त जीभच काढू शकतो. म्हणून फणा काढलेल्या सापापासून धोका नाही. मग धोका कोणत्या सापापासून? ती पद्धत आहे त्याची. त्याला जर दंश करायचा असेल तर फणा टाकतो, बरं का. असं तोंड वर करतं 1, 2, 3 इंच आणि 2 वेळा जीभ काढतो. ते समजायची ही तयारी दंशाची आहे. फणा खाली टाकणे, असं तोंड करणे आणि 2 वेळा जीभ काढणे की समजावं आता हे दंशासाठी तयार झालं. याची नम्रता. आपण पुढच्याचा प्रभाव. अंकुश, धनु, उरग आणि बिलाई. बिलाई म्हणजे मांजर. मांजर ते त्यांची ब्रजभाषा असल्यामुळे बिल्ली, हिंदीमध्ये बिल्ली, पण ते म्हणतात बिलाई. बा जमला आता. विठ्ठल मांजर. ओंकार भाऊ, सरळ जर जाऊ लागलं तर रोडच्या काठाचे येड्या बाबईतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारतात. जाऊ दे जाऊ दे, मांजर मांजर सुंब्याला चाललं आहे ना. जे मांजर सुंब्याला सरळ चाललं
त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतंय, पुढचे पाय पुढं, त्याच्यावर मान टाकतं, वाकडं बघतं आणि कान पाडतं, समजायचं उंदरानं आता आपण मेलं. असे 4 आहे. जे मी अंकुश धन उरग बिलाई. मग अति नम्रता धूर्त लक्षणम. हा जर सिद्धांत आहे तर ज्यांच्याकडे भगवंतानी काम करावं ते संत लागून या पाया जणावे नवित. मग याचं कारण काय? हे धूर्त लक्षणम नम्रता नव्हे. मग याचे 2-3 मुद्दे सांगतो नाना. पहिल्यांदा संत उपदेश करतात. ओंकारराव, उपदेशानं काम भागत नाही, रागावतात. रागावून जमत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडतात. हे 3 मुद्दे लक्षात घ्या की अभंग सुटलाच आपला, जमला. आता आलो आपण तिथं. पहिल्यांदा उपदेश आहे. संत सदा उपदेश बतावत केस शिस सब सेत भय है. तू अजहू ममता नहीं छांडत मौतहू आय संदेश दय है. आज ही काल चले उठ मूर्ख तेरे सामने ही केते गय है. सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे है. जमला आता. संत सदा उपदेश बतावत केस शिस सब सेत भय है. तू अजहू ममता नहीं छांडत मौतहू आय संदेश दय है. आज ही काल चले उठ मूर्ख तेरे सामने ही केते गय है. सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे. संत सदा उपदेश बतावत. उपदेश, पण उपदेशानं काम होत नाही. मग रागावण्याचा कार्यक्रम येतो. तुमच्या भाषेत सांगतो 2 मिनिटात बरं का सखाराम पाटील. मुलगा 4 दिवस शाळेत आला आणि मग गुरुजी आले. पाटील आहे का घरी? पाटील आहे ना, या ना. तुमचा मुलगा 4 दिवस झाले शाळेत नाही. काय सांगता तुम्ही? 10ला जातं ते 6ला येतं. तुम्हाला वाटतं गेलं शाळेत, मला वाटतं पाड्यात आहे. मग बापानं तपास केला विठ्ठलराव, तेव्हा दुसरे गावातले 4 यांचा मुलगा उसात पत्ते खेळत होते. लक्षात आलं बापाच्या. घरी आणलं. बाळा, वारकरी घराणं आपलं, अख्ख्या तालुक्यात वजन आहे. पाटील आले, पाटील आले, पाटील आले. माळकरी 3 पिढ्याचे माळकरी आपण. अरे तुझं वय आता 12 वर्षाचं आहे. आतापासून पत्ते खेळतो. एकुलता एक 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. माझ्यासमोर सगळी विकशील रे, पीठ मागशील बाजरीचं. हे शोभतं का आपल्या परिवाराला, कुळाला? खेळू नको माझ्या राजा, पत्ते खेळू नको. हा उपदेश आहे. उपदेश आहे. व्यवस्थित गेलं महिनाभर शाळेत. पुन्हा गुरुजी आले 2 महिन्यांनी. आहे का पाटील घरी? काय 4 दिवस झाले शाळेत नाही. काय सांगता तुम्ही? अहो खरंच नाही. ठीक आहे. आता पाटलांनी पहिला ऊस बघितला सखाराम पाटील. मुलांनी ऊस बदलला होता. आता दुसऱ्या ऊसात पत्ते खेळताना आत्ता बापानं उपदेश केला नाही. शेवरीचं वल दांडकं घेतलं आणि तिथून पोरग बडवत बडवत 12 वर्षाचं घरी आणलं. कपडे फाटेपर्यंत बदडलं. तेवढ्यावर राग आवरला ना डाके नाना. नायलनच्या दोरीनं वाड्यातल्या खांबाला बांधलं. पुन्हा वल दांडकं शेवरीचं मारणं सुरू केलं. पाटलींमध्ये आली. मारता का त्याला? खबरदार मध्ये बोलली तर. हे घाबरू नका, ते आवाज वाढतो म्हणजे रागावणं चालू आहे. खबरदार मध्ये वगैरे अरे ते प्रसंग उभा झाला पाहिजे ना. इकडचे नाही पण तिकडचे गुरुजी जांभळी देता देता मुलांना शिकवत होते. इकडचे गुरुजी नाही, जांभळी आली त्यांना आणि शिकवणं चाललं. कोणता? वीरस्त्रीचा प्रसंग. वीरस्त्री मावळे आणि ते अडवतात परप्रांतीयाचे घोडे. खबरदार टाच मारुणी पुढे चिंधड्या करीन राई राई एवढ्या. हे गुरुजी शिकवत होते पण त्यांना आली जांभळी. खबरदार टाच मारुणी पुढे चिंधड्या करी राई आळी एवढ्या. म्हणून ते मारता का त्याला? खबरदार मध्ये पडली तर मुंडकं तोडीन तुझं. जमदागणी झाला पाटील. मारणं सुरू केलं. रडता येईना त्या मुलाला. इतकं मारलं, इतकं मारलं. नाना सांगितलं, कारट्या कुळात दिवा लावायला राहिला ना तरी चालेल,
पण उद्यापासून जर शाळेत गेला नाही पत्ते खेळला, निपुत्रिक झालो तरी त्याला मुंडकच तोडील तुझं. रडता येईना त्या पोराला 13 वर्षाच्या, पण एक एक शब्द उच्चारत होतं. नुसता दम काय देतं बाबा, कोयता घ्या कोयता, मुंडक तोडा, तरी मी शाळेत नाही जाणार. आता काय करतो बाप नामदेवराव? आता ढसा ढसा रडला बाप, ज्यानं गुरासारखं बदडलं लेकरू. कचा कचा दोरी कापली संग्राम पाटील. त्या लेकराला 13 वर्षाच्या कवटाळलं आणि बापाला रडू आवरेना. रडू रडू सांगतोय बाप, बाळा जनावराला मारलं नसेल रे कोणी, तेवढं मारलं माझ्या राजा. बापानं प्रेम करावं, लढे पुरवावं का मारावं रे लेकराला? खरं सांग. अरे 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, या कुळाचा तू वारसदार आहे. मारावं वाटलं असेल का रे? पण सांगून ऐकलं नाही म्हणून मारलं माझ्या राजा. पण मी तुझा बाप आहे, आता मारणार नाही, पण तुझ्या पाया पडतो, शाळेत जात जा. 3 भूमिका संपल्या माझ्या. पहिल्यांदा बापानं उपदेश केला, उपदेशानं पोर ऐकत नाही, बाप रागावला आणि मारूनही ऐकत नाही, तेव्हा नाईलाजानं पाया पडला. ही भूमिका संताची आहे. पवार महाराज पहिल्यांदा उपदेश करतात, उपदेशानं समाज ऐकत नाही, मग रागावतात आणि रागावूनही ऐकत नाही, तेव्हा नाईलाजानं. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज पण रागावले का नाही? भक्तीविना पशु कशाची वाढला आणि सटवीनं नेला काहीचा नाही, त्याच्यापेक्षा रागावले. काय माय केली होती, पुढचं पाठ नाही मला, पण तुम्ही समजून घ्या ना, ते रागावणंच आहे. रागा उपदेशानं काम भागत नाही तेव्हा रागावतात आणि रागावूनही समाज ऐकत नाही, मग नाईलाजानं लागून या पाया जना विनवित. अहो पण लागून या पाया जना विनवित, लागून या पाया जना विनवित. 10 वाजून 20 मिनिटं झाली, जना विनवित जना विनवित, लागून या पाया जना विनवित, लागून या पाया. 1.5 तास झाला पाया लागून जना विन. कशासाठी विनवणी, कशासाठी? उत्तरार्धात उत्तर आहे, मुखी बोला दत्त वारंवार. आता दत्ताचंच का सांगतात याचं कारण आहे सखाराम पाटील. एकनाथ महाराज हे त्या परंपरेतले आहे, त्या परंपरेचा त्या परंपरेतल्या पायिकाला स्वाभिमान आहे. घरी गेल्यावर जमलं तर हा अभंग वाचा. पाठ आहे तुम्हाला? हो म्हणत जाना. होला काय खरंच जो निर्गुण निराभास बस सांग पुढचं. पाठ आहे म्हणतात, पुढं माईकच आहे म्हणा, पुढं काय? आपली परंपरा नाथाडी सांगितली. जो निर्गुण निराभास, जिथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणते, त्या जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रासादित अवधू दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्र अर्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. वाचून घ्या घरी गेल्यावर. तर पाठ करायचं असते, आता फेटा बांधायला काय लागते? माझ्या टिपणं पाठ करून चालले आहे कार्यक्रम. कोण? विठ्ठल आपली परंपरा. नामदेव महाराज, जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणते, त्या जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रासादित अवधूत दत्तात्रय. मग दत्तात्रय शिष्य परंपरा. दत्तात्रयाचे 3 शिष्य, सहस्त्र अर्जुन, यदुराजा, जनार्दन स्वामी. ऐकताय ना? दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्त्र अर्जुन यदु दुसरा आणि जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. मग ते पुन्हा 3 जण आहेत. हे रामा जनार्दन, जनी जनार्दन, हा एका जनार्दन. जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा.
म्हणजे एकनाथ महाराज दत्त परंपरेतले पायिक असल्यामुळे स्वाभिमानानं सांगतात, लागून या पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार. हे झालं. पण प्रयोजन मनुदिस्य मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे मोजता येत नाही नाना, त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडायला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतं आणि मग कोयता उचलतं. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही असा जर नियम आहे. आणि तुम्ही 1.5 तास झाला मुखी बोला दत्त, मुखी बोला दत्त. उद्यापासून आम्ही करतो सुरू दत्त 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 दत्त. पण त्याचा फायदा काय? तेने सुका मुका